परभणी जिंतूर शहरातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर 3 गणेश भक्त अस्वस्थ झाले असून घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली। दरम्यान 2 जणांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून एकावर ग्रामीण रुग्णालयातच उपचार करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी प्रारंभ झाला। यावेळी तरुणांनी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत सहभाग घेतला होता। शहरातील येलदारी रोडने सुरू झालेली गणरायाची मिरवणूक जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीत 4 डीजे चालू होते। यापैकी एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफानपणे नाचत होते। यावेळी एका कार्यकर्त्यास अस्वस्थपणामुळे खाली पडला। यावेळी तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दाखल होण्यापूर्वीच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता। या आवाजाने अन्य 3 जण प्रचंड अस्वस्थ झाले। त्या तिघांना तात्काळ रुग्णालयात व तिथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे। घटनेत संदीप विश्वनाथ कदम यांचा मृत्यू झाला, तर शिवाजी कदम, गोविंद कदम व अन्य 1 जण अस्वस्थ झाले। घटनेची वार्ता पसरताच ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव झाला होता। यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून घेण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।